स्ट्राइक पर है गोपी नागरे और नॉन स्ट्राइक एंड पर है चेतन खैरनार। पहली गेंद राइट एम ओवर द विकेट, सातपुर एसआई एंड की ओर से। इस बार जाने दिया, छोड़ दिया। पहली गेंद पर कोई रिस्क नहीं लेना चाहते थे, पहली गेंद डॉट करार, कोई रन नहीं, पहली गेंद पर कोई नुकसान नहीं। नमो चषक का ये दूसरा सेशन, दूसरे सेशन का आखिरी दिन का दूसरा सेमीफाइनल और पहले ओवर की दूसरी गेंद। बड़ा स्ट्रोक खेला जरूर है खाली क्षेत्र पर, लेकिन फील्डर वहां पर मौजूद है। देखना है जब तक फील्डर बॉल को फील्ड ना करे, थ्रो ना करे, एक ही रन से संतुष्ट। इस एक रन के साथ गोपी नागर ने अपने खुद का और अपने टीम का अकाउंट ओपन कर लिया है। दो ओवर का पावर प्ले रहेगा। देखना है कि 2 ओवर के सर्कल में, 2 ओवर के पावर प्ले में कितने रन बनाते हैं, कितने रनों का लक्ष्य रखते हैं सातपुर ब्लास्टर के सामने। अभी ताली एक बार फिर से तैयार हैं और तात्या विंसु भी तैयार है। तीसरी गेंद, पहली बार सामना करेंगे चेतन खैरनार। अभी तली का शॉट करा, ये बढ़िया शॉट, फील्डर वहां पर मुझे देखने कैच लपक पाते हैं नहीं, अधूरी सी यहां पर है, कैच लपकने का प्रयास जरूर किया था लेकिन बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। डीजे इस सिर के चौका लगाकर अपने खुद का अकाउंट को ओपन कर लिया है चेतन खैरनार ने और एक बार फिर से तैयार है। एक बार फिर से शॉट कराई लेकिन ऑफ स्टिक से काफी ज्यादा बाहर। वाइड का इशारा आता हुआ हमारे अंपायर जो कि भगवान का रोल अदा कर रहे हैं, समद अख्तर, अतिरिक्त रन खाते में जुड़ता हुआ। स्कोर पहुंच चुका है अब 6 रनों पर। 2 गेंदों से 1 रन बनाए हैं गोपी नागरे ने और एक गेंद खेलने के बाद जो कि पहले ही गेंद पर चौका लगाया था चेतन खैरनार ने। पहला ओवर जारी है, पहला ओवर प्रगति पथ पर चलता हुआ। 3 गेंदें हो चुकी हैं, अभी भी इस ओवर की 3 गेंदें आनी बाकी है। देखना है कि पहले ओवर की आखिरी 3 गेंदों पर कितने रन बनाते हैं। अब तक बना लिए है 6 रन। हर एक गेंद पर फील्डिंग में सजावट कर रहे हैं। हमारे तांत्या विंचू साहब यहाँ पर कुत्ते के साथ खेल रहे हैं, क्या बात है। हॅलो, या दरम्यान भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय राम हरी संबेराव सर यांचे ते मुख्य मंचावर आगमन झालंय। वेलकम संबेराव सर, ओवर टू कमेंट्री बॉक्स। इसी बीच एक्स्ट्रा कवर के फील्डर के पास गेंद पहुंच चुकी थी, 1 रन बना लिया है। स्ट्राइक रोटेट की है गोपी नागरे के पास। गोपी नागरे और चेतन खैरनार दोनों ही नामांकित बल्लेबाज मैदान पर मौजूद है शिवशाही 11 के। अभिद अली जो कि अच्छे गेंदबाज है अपने टीम के, अपने कोटे का, अपने स्पेल का पहला ओवर फेंक रहे हैं। इस बार मारने का प्रयास जरूर किया था, इनसाइड एज लगा लेकिन विकेट कीपर के दास्तानों में सही सलामत गेंद पहुंची। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। स्कोर पहुंच चुका है अब 7 रन 5 गेंदें होने के बाद में। अब इस ओवर की आखिरी गेंद आनी बाकी है और पावर प्ले की आखिरी 7 गेंदें आनी बाकी है। 7 गेंदों से कितने रन बनाते हैं पावर प्ले के ओवर में, ये देखने के लिए सभी प्रेक्षक यहां पर मौजूद हैं। इधर बड़ा स्ट्रोक जरूर खेला है खाली क्षेत्र में
और गेंद जाती हुई 1 रन के बाहर, 4 रन इस ओवर में लगातार, इस ओवर में दूसरा चौकर लगता हुआ। डीजे एक ओवर का खेल समाप्त होने के बाद 11 रन बिना किसी विकेट के नुकसान पर दूसरा ओवर फेंकने के लिए कप्तान ने गेंद थमाई है राहुल वाक के हाथ में। पावर प्ले का आखिरी ओवर होगा। इस बार आड़े हाथों से खेलने का प्रयास जरूर सक्सेस रहा है, लेकिन फील्डर वहां पर कोई मौजूद नहीं। गेंद जाती है बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए बेहतरीन स्ट्रोक, पहली गेंद पर चौका। शिवशाही 11 के कप्तान ने जरूर कुछ सोच रखी होगी कि इसलिए ओपनिंग बल्लेबाजी करने के लिए चेतन खैरनार को भेजा था और अच्छी तरह से बल्लेबाजी कर रहे हैं। एक बार फिर से फुल टॉस गेंद खेलते हुए फैले के क्षेत्र पर, खाली क्षेत्र, कोई फील्डर वहां पर मौजूद है, लगातार दूसरा चौका। खूबसूरत बल्लेबाजी, बढ़िया बल्लेबाजी यहां पर इस मैदान पर देखने के लिए मिल रही है चेतन खैरनार की ओर से। डीजे आणि या ठिकाणी मला नक्कीच मराठी कॉमेडी शिकायची आप्पासाहेबांकडनं, मी आप्पासाहेबांकडनं क्लास लावणार आहे। हाँ। लगातार पहले 2 गेंदों से 2 चौके लगाए यहां पर चेतन खैरनार ने, काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। तीसरी गेंद एक बार फिर से खेला है वैसे मिड विकेट के क्षेत्र पर, फील्डर वहां पर मौजूद, जब तक फील्डर बॉल को फील्ड ना करे, थ्रो ना करे, 1 रन से संतुष्ट, कोई रिस्क नहीं लेना चाहते, कोई रन नहीं लेना चाहते दूसरा। इस तरीके से इस ओवर की, दूसरे ओवर की 3 गेंदें गुजर चुकी हैं। 3 गेंदों से अब तक रन बनाए हैं 9 रन और स्कोर को पहुंचा दिया है 20 रनों पर। देखना है कि इस 6 ओवर के मुकाबले में 36 गेंदों का सामना करने के बाद कितने रनों का लक्ष्य रखते हैं। हालांकि हवा में गेंद को जरूर खेला है, फील्डर वहां पर मौजूद, टप्पा खाने के बाद देखना है, लेकिन अच्छा प्रयास। तब तक 2 रन बना लिए, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। पावर प्ले का आखिरी ओवर है, आखिरी ओवर की 2 गेंदें आनी बाकी है पावर प्ले की। 22 रनों पर पहुंचा है अब स्कोर। राहुल वाक, बड़ा स्ट्रोक, बड़ा हिट, खूबसूरत, लाजवाब, क्या बात है, 6 रनों के लिए। डीजे पहला छक्का लगता हुआ इस इनिंग का दूसरे सेमीफाइनल मुकाबले में गोपी नागरे के बल्ले से 28 रन, 28 रन। राहुल वाघ एक बार फिर से तैयार, राइट अमोर द विकेट, शॉट कराई, लेकिन शॉट फाइन लेग फील्डर के हाथ में, गेंद सही सलामत, 1 रन के साथ संतुष्ट। इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 29 रन बिना किसी विकेट के नुकसान पर।
डीजे। दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 29 धावा. दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजून तसेच्या तसे हुए आहेत. कोणताही नुकसान नहीं शिवशाही 11ला. तीसरा ओवर फेंकने के लिए एक बार फिर से गेंद थमाई है अबिद अली के हाथ में. अपने कोटे का दूसरा और अपने स्पेल का दूसरा ओवर अपने टीम का तीसरा ओवर फेंकने के लिए तैयार है. राइट एम ओवर द विकेट स्ट्राइक पर रहेंगे गोपी नागरे. यॉर्कर आई बैक टू द बॉलर. एक रन आसानी के साथ पूरा. थर्ड अंपायर कैच चेक करायची. नॉट आउट. मला असं एक रिक्वेस्ट आहे नितीन सरांना की तुमची कॉमेंट्री मला ऐकायची परत. मी सकाळी ऐकली तुमची कॉमेंट्री. तुम्ही प्लीज कॉमेंट्री करण्यासाठी या. नाही तुम्ही करा प्लीज. मला तुमची ऐकायची प्लीज. हॅलो थँक्यू सर. खरं तर आम्ही मराठीमध्ये सातत्याने बोलत असतो पण हिंदी कॉमेंट्री आमच्या कानावर जरा कमी पडते म्हणून आम्ही पण आधीमध्ये हिंदी बोलत असतो. थँक्यू सर. जॉईंट व्हा तुम्ही पण आम्हाला. नमस्कार मित्रांनो, मी नितीन होताळ पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करेल. खरं अपील केली आणि वा चांगला फटका. अगदी पायाचं अंतर कापलं गेलंय आणि चांगला फटका तिथे एक सिंगल मिळणार आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. आमच्या आपण नेहमी सांगतात मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होती है. तुमची स्वप्न तेव्हाच पूर्ण होतील जेव्हा तुम्ही त्या स्वप्नांसाठी ताकद, मेहनत आणि जिद्द दाखवताल. टायमिंगला जवाब. हवाई सफर करत स्विंग. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. तात्यांचं तुम्हाला परत म्हणेन मी, तुम्ही मुलगी असता आज तुम्हाला प्रपोजच केला असता. दादा नंबर नंतर घ्या. बरं रबने भी क्या जोड़ी बनाई है आपकी. पीछे तो उसका नंबर है सर. काय म्हणताल. सेमीफायनल 2 आहे आणि 37 रन बनले गेले तर तीसरे षटक प्रगति पथावर है. आपके जुबान से हम सुनना चाहते कुछ ही गेंदे बाकी है. फिर से उठाना चाहते थे गेंद को. फील्डर है वहां पे. ये नहीं गलती करेंगे. कैच भी पकड़ा है, दिल भी जीता है इस निबंध ने. क्या कहेंगे सर. आने वाली कुछ ही गेंदे बाकी है. ज्यादा रन बना सकती है टीम. 100% बना सकती है. अब मैदान पर रन मशीन पहुंच चुकी है. रन मशीन एक बार चालू हो गई तो रनों का नाम रुकने का नाम नहीं लेती है. ये रन मशीन पुरानी है.
जो कि मैदान पर, इस मैदान पर, ये है ग्राउंड पर उन्होंने बहुत यहाँ पर प्रेक्षकों के लिए तालियां बजाई हैं उनके लिए। सही बात कह रहे हैं सर जी आप, लेकिन जब नए बैटर, नए बॉलर, पुराने फील्डर के, पुराने बैटर के सामने जब आते हैं तो खेल बदल जाता है, क्योंकि उंगलियों की जादू हर वक्त नई आती है, बैटर का बैटिंग बीट स्टाइल भी नया आता है। इस स्टाइल में देखा था हमने कि उन्होंने बढ़िया सिक्स लगाने का प्रयास किया था, लेकिन वहाँ पे फील्डर मौजूद थे, उसके बाद भी बढ़िया कैच पकड़ा है। लेकिन आपकी उम्मीद जारी है कि आने वाला बैटर भी बढ़िया रन बनाएंगे। लेकिन ये क्रिकेट की मैच है, हमारे आप हर वक्त यही कहते हैं कि किसी को कम मत समझना। आप भी, आपसे भी हमने सुना है कि किसी को कम मत समझना। ये क्रिकेट का मैच जब चालू रहता है ना, तब किसी को कम नहीं समझना। कोई 10 रन बनाता है तो वही 10 रन बनाने के लिए आगे वाली टीम को भी ऑल आउट होना पड़ता है। ये क्रिकेट है, इस पे क्या कहना चाहेंगे? सही बात है आपकी, ये क्रिकेट है, क्रिकेट में कुछ भी हो सकता है, असंभवता को संभवता हो सकती है। कुछ भी हो सकता है कि एक गेंद पर 6 रन लगता है, तभी कौन सा ही बल्लेबाज, 11 नंबर का बल्लेबाज भी अगर छक्का लगाता है तो उसमें क्षमता होती है। इसी बीच 2 रन बना लिए हैं। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, तीसरा रन के लिए चुराने का कोशिश यहाँ पर, और बढ़िया रनिंग बिटवीन विकेट, 3 रन बना लिए हैं। ये क्रिकेट है सर जी, यही क्रिकेट है। जब हम सोचते हैं कि ये सिर्फ एक ही रन निकाल सकते हैं, लेकिन जब दूसरे का प्रयास करते हैं और तीसरे के लिए रुकते हैं, फिर भी बाद में जब थ्रो लेट से हो जाता है तब ये तीसरे निकालते हैं। ये क्रिकेट है, या कुछ भी हो सकता है। हम यही कहते हैं कि लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, और अप्पा कोशिश करने वाले को कभी हार नहीं होती। या ठिकाणी प्राइज अनाउन्समेंट झालेलं आहे गणेश पवार यांच्याकडनं, सोनू काळे आणि चेतन पवार, प्रत्येक चेतन खैरनार यांच्याकडनं। त्याच दरम्यान या ठिकाणी पॉइंटच्या क्षेत्रावरती दूसरा विकेट, दूसरी पतंग, दूसरा एनकाउंटर। ये बढ़िया कैच था। वैसे स्पाइडरमैन जब डाई लगाते हैं, जब किसी भी बिल्डिंग के ऊपर जाने के, वैसे ही डाई लिया था यहाँ पे, और आपने जो प्राइस भी लगाया था, मेरे ख्याल से उसी पे प्राइस लगाया था। ये बहुत कम देखते हैं हम जिन पे आप प्राइस लगाते हो। आपने भी पिछले मैच पे किसी एक को प्राइस लगाया था, ये 1000 का था, लेकिन वो भी कैच आउट हुआ था। ये क्रिकेट में कुछ भी हो सकता है। आमच्या परिभाषेमध्ये आम्ही नेहमी सांगतो, स्वतःचं आयुष्य कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, स्वतःचं आयुष्य कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही। संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं, तिथे जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे। आपण मगाशी सांगितलं, शाणी माणसं फक्त इतिहास वाचतात, पण क्रिकेटची वेडी माणसं इतिहास घडवतात। कंटिन्यू बक्षीस आहे सोनू काळे आणि महेश जोशी। जर षटकार मारला तर 500 रुपयांचा पारितोषिक आहे। 101 प्रत्येक षटकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे। आमचे युवा उद्योजक क्रिकेटवरती सातत्याने प्रेम करणारे गणेशजी पवार सर, खरं क्रिकेट जीपी अर्थात जीपे करणार आहेत, पण तुम्ही त्यासाठी त्या पद्धतीचे फटके तुम्हाला मैदानामध्ये मारावे लागणार आहेत। जाऊया पुणे दा मॅच खेळे, मॅचचं रणनीत आणि गणित बदललंय। 40 धावा 2 गडी बाद 3 ओव्हरचा सामना संपलाय। अपन उदय अली फिर से एक बार आए हैं गेंदबाजी के लिए। पिछले ओवर में 22 रन दिए थे 2 ओवर में। हो, आड्या बॅटीने खेळायचं होता, चेंडू थोडासा दूर राहिलाय घरापासून, आणि तिथे मात्र डी डॉट बॉल आहे। उर्वरित 17 चेंडू जास्त धावा बनवायला लागणार आहे। काल काय झालं त्यापेक्षा आज काय करता येणार आहे तिकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे। पुन्हा एकदा अली तयार आहे। स्ट्राईकला आपण बघतोय उमेश, तर नॉन स्ट्राईकला महेश। फटक्यामध्ये आहे वजन, किती मिळतील धावा? पकडू की नको पकडू? शाबास, इथे अंदाज फेल, तर जवळच आहे नाशिक झेल। तुम्ही आयुष्याची गडबड होताना पाहिली, त्याच पद्धतीची क्रिकेटमध्ये गडबड होताना पाहिली। मी नेहमी सांगत असतो, क्रिकेट म्हणजे आयुष्य आहे आणि आयुष्य म्हणजे क्रिकेट आहे। ज्याला जगता आलं त्याला जगता आलं। आपण जेवढं आपल्या गर्लफ्रेंडवरती प्रेम करत नाही ना, तेवढीच मुलं क्रिकेटवरती प्रेम करताना आपण पाहिलंय। आज क्रिकेटमध्ये आपण सगळ्यात जास्त नवरा कोणाशी खोटं बोलत असेल तर बायको सोबत बोलतो, त्याला क्रिकेट म्हटलं जातं। अली पुन्हा एकदा तयार आहे। उमेश तयार, समाधान पवार, ओहो काय जबरदस्त प्रयत्न केलाय। प्रयत्न सातत्य हे तुमच्या यशाच्या वाटेवरती नेणारा मोठा वाटा आहे।
काय म्हणता येईल सर, सातत्याने आपण बघितलं की मोठा डाय देखील मारलाय बघा. एक चांगला बॅटर आहे, एक मी- चांगला ऑलराऊंडर म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. महेश आहेत तिथे आणि त्यांचा डाय आपण पाहिला. जर लागला असता मी तो पुढली एकच match सांगू खेळायला. शकतो, इस बार आत्महत्या करने की कोशिश की थी लेकिन असफल रहे। बचाया उन्होंने, फील्डर ने उनको बचाया। जीवन दान दिया है यहाँ पे, तो यहाँ पे अभी संजीवनी लानी पड़ेगी। किसको जीवन दान मिला है, इस पे महेश खेलेंगे या उमेश खेलेंगे, लेकिन समाधान पवार ये भी अलग है इंसान। जाऊया पुन्हा मॅचकडे. समाधान यांच्या नावातच दान आहे. विकेटचं दान देतील की षटकारचं दान येणार का नक्कीच सांगेल. वा, बोटाची जादू आहे. आमचे आप्पा नेहमी सांगतात, तुम्ही रंगमंचावरची जादू सातत्याने बघता, हवेमध्ये माणूस उडवलाय. अरे कधीतरी क्रिकेटच्या मॅच मध्ये मैदानामध्ये या, बोटाची जादू बघायची असेल तर समाधान पवारची गोलंदाजी पहा. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. ओ चेंडू समजला नाही, चेंडू समजला नाही. ओ वाईट बॉल आहे, वाईट झोन मध्ये गेलाय चेंडू. वेगळा टोन आहे. यस, चेक करणार आहोत आपण, तिसऱ्या पंचांकडे जाणार आहोत. हा चेंडू वाईट आहे की नाही, मला तर बॅटरला खेळताना पाहिलंय आपण. यस, पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. अभ्यासू व्यक्तिमत्व मैदानामध्ये. यस, व्हाइट बॉल है, अनुभव है या व्यक्ति। आप क्या कहना चाहोगे, ये जब अंपायर मैदान में आए हैं, एक भी मैच बैठे नहीं है बाहर, हर एक मैच पे वो खड़े हैं, इनके बारे में क्या कहना चाहेंगे? सम्मद अख्तर हमारे पुराने दोस्त है। जब वो इस बार बढ़िया शॉट, मिड विकेट के फील्डर के सर के ऊपर से मानो कि 6 रनों की मोहर लेकर निकली हुई गेंद, महेश जोशी के बल्ले से निकलता हुआ 6 रन। खूबसूरत स्ट्रोक, 101 रुपए जमा। क्या बात आहे. फटक्यामध्ये होतं वजन म्हणून धावा मिळण्यात अर्धा डझन. याला म्हणतात महेश जोशीचा फटका, म्हणजे अप्पा 440चा झटका. का बॅटिंग आहे महेश जोशीची, जोश आहे नावामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तैयार, बैटर तैयार. ले बेटा, सीधा खिलना चाहते थे, नमस्कार किया है गेंद को. ये दुनिया की अलग स्टाइल है कि जब आप नमस्कार करोगे तो चमत्कार दिखेगा गेंद पे. यस, ओवरची समाप्ती होती है. 4 ओवरच्या बाद 51 रन. 4 ओवर के समाप्त, 51 रन, 2 विकेट के नुकसान पर। जब तक ये दोनों मैदान पर हाजिर है, तब तक ये दोनों उस टीम के वजीर है, ये ध्यान में रखिए। ये दोनों जब बल्लेबाजी अपने टीम के लिए बल्लेबाजी करते हैं ना, तो खुद के लिए नहीं खेलते, टीम के लिए खेलते हैं। नक्कीच ऐसे दोनों बल्लेबाज हैं। बरोबर आहे, बरोबर. उमेश आणि महेश जर यांचे वजीर असतील ना, तर इकडे समाधान पवार नंतर देखील एका वजीराला तयार करावं लागेल. जसं आपण चेस खेळतो तर वजीराला वजीर मारतो की नाही मारतो, हे आज आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये कळणार आहे. काय होणार आहे या मॅच मध्ये. आणि मला वाटतंय गणेश पवार जे आमचे क्रिकेटवरती सातत्याने प्रेम करतात, ते म्हणतात आमचं पारितोषिक सातत्याने चालू आहे, तुम्ही फटके मारा, आमच्याकडून नोटा घ्या. आज होऊ द्या तोटा, गणेश पवार लई नोटा. गणेश पवार फक्त जाताना आप्पांकडे आमच्याकडे बी लक्ष द्या. येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. जाऊया, गणेश थोडं फास्ट पवार करा. दिलदार आहेत आणि मालदार पण आहेत. थँक्यू थँक्यू. आणि दिलदार माणसांची गर्दीतच गर्दी आपली माणसांची होती, लक्षात ठेवा. कालच्या माणसांच्या गर्दीमध्ये फक्त माणसं होती, आजच्या गर्दींच्या माणसांमध्ये आज प्रेम करणाऱ्या माणसांची गर्दी आहे. त्या गर्दीच्या खेळाला क्रिकेट म्हणलं जातं. बघा आप्पा, लग्नामध्ये गर्दी, त्या गर्दीत किती लोकांना सर्दी झाली आहे हे सुद्धा कळत नाहीये. नक्की नक्की. पण लग्नात आपण जर गेलं ना सर, एखादी गर्दी होते, साखरपुडा झाले की जेवली लोक की निघून जातात. पण क्रिकेटचा असा सोहळा आहे आप्पा, शेवटच्या चेंडूपर्यंत लोक ती वाट पाहत राहतात की आता काय होणार आहे. याच्यावर काय म्हणता येईल सर, लग्नाची गर्दी आणि क्रिकेटची गर्दी? मला तरी वाटतं की क्रिकेट रसिक प्रेमी इतके असतात की लग्नात एवढे लोक जाणार नाही. लग्नात लोक लग्न लागण्याच्या अगोदर जेवण करून निघून जातात. इथं न जेवण करता इथं बसतात. याला क्रिकेट म्हणतात, याला क्रिकेट म्हणतात. आणि हे सगळं कुठं आहे? नमो चषक 2026 मध्ये. क्या बात आहे. सुंदर आयोजन आहे, सुंदर नियोजन आहे आणि सुंदर आप्पांचा आवाज देखील आहे. आणि आज वेगळा देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. विनोद जाधव सर, नावामध्ये विनोद असला म्हणून काय झालं,
आडनावामध्ये इतिहास आहे. जाधव घराण्याचा इतिहास मोठा आहे. तुम्ही कधीतरी ऐकलाय असेल, वाचला असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जाधव घराण्याशी खूप मोठा आहे. खूप मोठं नातं आहे त्यांचं बी. गोलंदाज तयार होतोय. आपण बघतोय अनिकेत आहे. 5व्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू मला वाटतं डेट घोषित केला गेलाय. वाईट दिलाय. यस, पुन्हा एकदा पंचांनी वाईट दिलाय. क्या बात आहे. एखाद्या कबुतराला पिंजऱ्यातून बाहेर काढावं, त्यांनी जसे पंख बाहेर काढावे तसे पंख पसत आमचे पंच आम्हाला सांगतायत कुकुडुकू. वाईट चेंडू. पंच गालातल्या गालात हसतात पण तिथे. बॅटेशा आहे. स्लिपला जाईन तिथे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. मित्रांनो, स्वतःच आयुष्य कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विठा देखील सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं. तिथे जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. मी नेहमी सांगतो, शाणी माणसं इतिहास वाचतात आणि ईडी माणसं इतिहास घडवतात. आपण सगळे ईडी माणसं आहेत. क्रिकेट म्हणजे हा वेड्या लोकांचा खेळ आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅच खेळे. गोलंदाज तयार. यस सर. राउंड द विकेट. फुल टॉस, स्विचिंग, फील्डर वहां पर मौजूद, लेकिन असफल रहे कैच पकड़ने के लिए और बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. अब आक्रामक धारण रूप किया है सोनू काळे ने. बढ़िया खूबसूरत स्ट्रोक. ये विजय। ताते की तरफ जरा देखिए सर, विनोद सर, ये कुछ कहना चाहते हैं. क्या कहना चाहते हैं? या किरिस का गाना सुनोगे? किरिस का, ए दिल न दिया कैच न लिया. क्या बात आहे तात्या यार, आय लव्ह यू. मेहनती मुलगा आहे खरं तर. पुन्हा एकदा आड्या बॅटेने पंच केला. इथे चांगला फटका आहे. डीप मध्ये एक सिंगल भिडणार आहे. लॉंग ऑफ असेल, लॉंग ऑन असेल, सगळीकडे खरं तर हे फटके सजवले जात आहेत. उमेश, महेश, एक चांगली पार्टनरशिप आहे दोघांच्या मैदानाच्या आतमध्ये. 59 धावा बनवल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडू या ओव्हरचे बाकी आहेत. सर काय होईना, अजूनही 9 चेंडू, सॉरी येस 9 चेंडू बाकी आहेत. किती धावा दोघांच्या बनवल्या? नावाचा शेवट श आहे. श. श म्हणजे शेवट बी होतो आणि हा, त्याच्यामुळे लक्षात ठेवा, हे दोघंही तुम्हाला पहिलेही बोललो आणि आताही सांगतो की हे उमेश आणि महेश हे वजीर आहेत. आणि या ठिकाणी व्हाइट बॉल दिला. यस यस. नहीं, आप हिंदी में ही कहिए, हम मराठी में कहेंगे, आप हिंदी में कहेंगे, तब ये जुगलबंदी चलती रहेगी. हमारे आपा भी सुन रहे हैं. आपा मैच सामने चालू है लेकिन मोबाइल में भी देख रहे हैं. ये आदमी कुछ अलग है भाई. घ्या चांगला फटका आहे. थांबणार नाहीये. चेंडू सीमा रेषा पर छर छर छर. चौकार. रिप्लाय पहा. रिप्ले मध्ये आपल्याला दिसेल, पाहिलंय, हाणलंय आणि त्यानंतर एक टप्पी खात. मी मगाशी म्हणलं 1 ट्रॅक्टर 2 टमटम. या चौकाराला नाव देऊया छीक ठपाक डमडम. मला वाटतं प्रेक्षकांक जरा कॅमेरे फिरवा. प्रेक्षक जरा आहे का खुश, आहे का सगळे? वाह भाई वाह. अरे इसको लगा डाला तो लाईफ झिंगाला आला. वाकड्या तिकड्या भावळीचा हिरवा पाला. इकडे तिकडे षटकार मारेगा लेकिन महेश जोशी झुकेगा नहीं साला. वाह वाह वाह. थँक्यू डीजे. वाह वाह. कॅमेरामॅनचं करावं तेवढं कौतुक आहे. काय जबरदस्त. आपण बोलतोय टेनिस cricket.in चं हे संपूर्ण टीमचं कौतुक आहे. अगदी फॉलो केलंय चेंडूला. सर गेंद थी कमजोर, उस पे लगाया जोर और प्रेक्षकों में हो गया शोर. क्या बात है, क्या बात है. इसी का तो था इंतजार. ओ घडी आई है. पण प्रेक्षक वर्ग खूप छान आपण बघतोय पॅव्हलियन मध्ये शांत पद्धतीने बसलेत, आनंद घेत आहेत. त्यांना देखील खूप साऱ्या अभिनंदन, शुभेच्छा. तुम्ही आलात या स्पर्धेला. कधी प्रेक्षकांच्या गर्दीमुळे ही स्पर्धा आज फुलली गेली. या सर बॉल चेंज करतोय आपण. खरं तर मला वाटतंय बॉलचं ऑपरेशन केलंय बॅटरने. अजून एक द्या. चेक करणार आणि मग खेळायला घेणार आहे. काय बॅटिंग केली आहे. विनोद जाधव सरांनी सांगितलं होतं की
तुम्ही ज्यावेळेस ह्या जोडीला मैदानाच्या मध्ये खेळताना बघताल ना सर, तर ही जोडी म्हणजे जयवीरूची जोडी आहे. ही क्रिकेटची परिभाषा वेगळी बोलणारी जोडी आहे. आपण पाहिलं होतं 59 पर्यंत खेळताना दोन मैदानामध्ये आले, त्यानंतर 70 धावा कधी झाल्या समजल्या देखील नाही. इतकी सुंदर बॅटिंग आहे, पण इथे कमबॅक करावं लागेल नाही गोलंदाजाला देखील. आयुष्यामध्ये ज्याला कमबॅक करता आलं त्याला इतिहास घडवता आला. पुरंदरचा त झाला होता मित्रांनो. 365 वर्षाचा एक इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कमबॅक नावाचा इतिहास, कमबॅक नावाची गोष्ट तुम्ही ऐकली असेल. पुरंदरचा त झाल्यानंतर 23 किल्ले मिर्झा राजाला दिले गेले. फक्त हातावरच्या बोटावरती मोजणारे किल्ले महाराजांक शिल्लक होते. त्यानंतर काही वर्षानंतर किल्ल्यांची मोजणी केली गेली. 300 प्लस 350 प्लस किल्ले म्हणजे 353 किल्ले अप्पा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या खात्यामध्ये होते. और इसी बीच बड़ा शो, खूबसूरत, वारे मेरे शेर, कर दिया तूने सबको ढेर. क्या बात है. थँक्यू थँक्यू. बघा अंपायर सोबत देखील आमचे ताता इंचून असतात. आणि गणेशजी क्या कह रहे. बघा आप्पा दोघच आहे आम्ही. नाही 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 नको, मग आम्हाला बी नको. दिलं तर आम्हाला तिघांना नाही देणार. असं काहीतरी पाहिजे. प्रेम वाटलं तर सगळ्यांना वाटा, शेजाऱ्या पाजारांना वाटू नका. यस, गणेश पवार खरं क्रिकेटवरती सातत्याने प्रेम करतात आप्पा आपल्या तिन्ही समालोचकांसाठी. आमचे आप्पा बोराडे असतील, मी नितीन वेताळ असेल, आमचे विनोद जाधव सर असतील, तिन्ही समालोचकांसाठी खरं तर 101 रुपयांचं पारितोषिक आहे, अर्थात 303 रुपयांचं पारितोषिक आहे. हे प्रेम आहे. उद्या थोटा आज लई नोटा. समाधान पवार आखिरी ओवर फेंकने के लिए तैयार हैं. अपने कोटे का, अपने स्पेल का दूसरा ओवर अपनी टीम की ओर से आखिरी ओवर फेंकने के लिए तैयार. हालांकि पहला ओवर उन्होंने अपने स्पेल का काफी अच्छा घटा था उनका. शिवशाही 11 के लिए नुकसान हुआ था. यस सर. मागल्या ओव्हरमध्ये थोडंसं नुकसान झालं होतं, पण या ओव्हरमध्ये कमबॅक करतील का पाहावं लागणार आहे. हो हो हो, थोडं फंबल झालंय. फंबल थोडं बॅलन्स करावं लागणार आहे स्वतःला. इथे बॅकअप द्यावा लागेल मित्रांनो. मी बॅकअपची गोष्ट नेहमी सांगत असतो. ज्याच्या आयुष्यामध्ये बॅकअप नाही त्याच्या आयुष्याचा बॅकअप झाल्याशिवाय राहिला नाही. संसार चांगला करायचा असेल तर बायकोचा नवऱ्याला, नवऱ्याचा बायकोला बॅकअप पाहिजे. एखाद्या मुलाला एखादं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आई वडिलांचा बॅकअप पाहिजे. आणि खेळामध्ये, क्रिकेटमध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर फिल्डिंग करताना, बॅटिंग करताना एकमेकाचा बॅकअप पाहिजे. हो, थोडासा एक वेगळ्या पद्धतीचा चेंडू होता आणि यस, वाईट बॉल आहे. सर मी विनोद सर सोनू काळेंबद्दल सांगेल की सोनू काळे असा खेळाडू आहे, एका स्वतःच्या बॅटिंगच्या चांगल्या पद्धतीच्या खेळामुळे त्यांची टीम सुपर 8 मध्ये पोहोचली गेली. म्हणजे बघा एक माणूस काय करू शकतो. स्वीच हिट करायचा प्रयत्न केलाय, पण पंच सांगतायत की नजर हटी, दुर्घटना घटी. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, कबुतराला करुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भाडीचं वेड हे रक्तामध्ये असावं लागतं, कारण आकाशाची ओढ ही दत्त घेता येत नाही. हे पंचांना लागू होतं. तुम्ही ज्यावेळेस पंचगिरी मैदानामध्ये करत असताना त्यावेळेस घारीगत नजर तुमची मैदानाच्या आतमध्ये पाहिजे. एक चांगलं काम पंचांचं मैदानामध्ये. महेश जोशी स्ट्राइक पर है. अब आखिरी गेंद, कुछ शेष बाकी है. बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन एक ही रन से संतुष्ट. हालांकि पहली गेंद पर स्विच हिट करना चाहते थे यहाँ पर सोनू काळे, लेकिन असफल रहे थे. पैड पर टकराई है गेंद और अंपायर का इशारा आया था लेग पाइच का. दूसरी गेंद पर महेश जोशी ने बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास किया, लेकिन कुछ खास संपर्क नहीं. स्कोर बन चुका है 81 रन, 2 विकेट के नुकसान पर. अभी भी 3 गेंदों का खेल आना बाकी है. 3 गेंदें शेष बाकी है इस इनिंग की, इस पारी की शिवशाही 11 के लिए. पण एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये आहे. जवळजवळ 40 रनांची पार्टनरशिप आहे दोघांची आपण पाहतोय. चांगल्या धावा देखील दोघांनी बनवल्यात. बॅटिंग खेळायचा प्रयत्न केला, थोडी गडबड आणि इकडे गडबडीचा फायदा. यस, रन आउट.
सुसाइड. येस सर, येस सर. वाईड आहे की नाही ते पंचांचा कॉल आहे. आपण तिसऱ्या पंचांकडे जाणार आहोत. बॅटर सफल आहेत की नाही हे देखील पाहिलं जाईल, कारण की मला ते गोलंदाज मध्ये आले होते पंचांच्या, त्याच्यामुळे ते आपण चेक करतो. येस. येस सर, बॉल आहे सर, थोडासा बॅटर सफल आहे. येस सर. युवा उद्योजक प्रमोद भाऊ डांगरे आणि योगेश भाऊ गांगुर्डे या दोघाही मान्यवरांच्या वतीनं नमो चषक 2026 मध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूंना प्रत्येक टीमला त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. योगेश भाऊ गांगुर्डे आणि प्रमोद भाऊ डांगरे पाटलांचं मनापासून सरस स्वागत. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. यस, या चूक चूक घडली. या एक क्रीड किती महत्वाचं आहे. आमच्या आपण नेहमी सांगतात, मग मी ऐकलं की राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका रनाला किती महत्व आहे. 99 धावेवरती आउट होणाऱ्या त्या खेळाडूला विचारा आणि एका मताने पडणाऱ्या त्या आमच्या नेत्याला विचारा की एका मताच्या एका रनाची किंमत काय. शेवटचा चेंडू मला वाटतं मैदानामध्ये बाकी आहे आणि 82 धावा फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. हाना मारा, झोडा फोडा तोडा, काय करायचं ते करा. शेवटचा एक चेंडू आणि खेळण्यासाठी प्रत्येक गोलंदाजाचा असतो ज्याला पत्ता मैदानामध्ये आहेत आता. नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला समाधान पवार शेवटचा चेंडू टाकतील. खेळण्यासाठी तयार आहेत दत्ता आणि गणेश. यस, मला वाटतं विकेट दिली आपण सनी इकडे. मोठी विकेट आहे. यस, ओ यूटी आउट. इसी तरीके से इस पारी की इस इनिंग की समाप्ति हो चुकी है. अशुषा 11 का स्कोर बन चुका है 82 रन और सामने वाली जीत टीम के सामने सातपुर ब्लास्टर के सामने लक्ष्य रखा है 83 रनों का. थँक्यू डीजे. चला टीम जरा लवकर बाहेर या, कारण आता वाजल्यात 5. आपल्याकडे फक्त 1.5 तास आहे. या 1.5 तासामध्ये आपल्याला 2 मॅच संपवायच्या. तुमची संपून अजून एक मॅच आपल्याला संपवायची, जी आपली मेगा फायनलची मॅच आहे. त्याच्यामुळे थोडंसं फास्ट खेळायचंय. विनंती आहे, चला टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीमला विनंती आहे, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याकडे टाइम कमी आहे मित्रांनो. प्लीज महेश सर, उमेश सर, गणेश सर, दत्ता सर, चला जरा लवकर. गणेश पवार यांचं खूप सारं अभिनंदन. त्यांनी समाजोलोचकांना 101 रुपये प्राइज दिलेले आहे कॉमेंटेटरला. उनका यहाँ पर हार्दिक स्वागत. गणेश पवार इनका, उन्होंने यहाँ पर समालोचक कक्ष में 101 रुपए का इनाम दिया है. डीजे
डीजे योगेश भाऊ गांगुर्डे आणि प्रमोद भाऊ डांगरे यांच्याकडनं नमो 11 नमो चषक मधल्या सर्व टीमांना शुभेच्छा आणि प्रेक्षकांना सुद्धा त्यांच्याकडनं शुभेच्छा की ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी या मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहात. माझ्या भाषेत बोलायचं म्हटलं खचाखच भरावं स्टेडियम और खचाखच भरावं. हा हा ओके. परत एकदा प्रमोद भाऊ डांगरे आणि योगेश भाऊ गांगुर्डे यांच्याकडनं नमो चषकमध्ये ज्या कोणी टीमांनी सहभाग घेतलाय त्या सर्व टीमांना त्यांच्याकडून शुभेच्छा आणि आलेल्या सर्व मान्यवर प्रेक्षक खेळाडू मान्यवर सगळ्यांचं त्यांच्यातर्फे स्वागत आहे आणि शुभेच्छा आहे. त्याचप्रमाणे मकाजी भालेराव आणि पवार शिंदे यांच्याकडनं सुद्धा सर्व खेळाडूंचं सर्व प्रेक्षकांचं पवन शिंदे सर्व मान्यवरांचं सर्व खेळाडूंचं सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. नमो चषक मध्ये उपलब्ध असलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं सगळ्यांचं स्वागत आणि आमचे मित्र डीके यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. हॅलो साऊंड चेक साऊंड चेक साऊंड चेक. थँक्यू. डीजे तेजस डीजे दर्श C8 कंपनीचे स्टार कर्णधार सन्माननीय सचिनजी जाधव सर आपलं मनपूर्वक स्वागत. कॉर्पोरेट क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव सन्माननीय जाधव सर देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. थँक्यू. डीजे हॅलो चेक. थँक्यू. धन्यवाद डीजे. हॅलो चेक साऊंड चेक. हॅलो साऊंड चेक साऊंड चेक. थँक्यू. धन्यवाद दर्श. हॅलो चेक साऊंड चेक साऊंड चेक. हॅलो. थँक्यू. धन्यवाद. पहिला बॉल. पहिलाच बॉल. व्हॉट अ शॉट. वा भाई वा. अप्रतिम स्ट्रोक षटकार डीजे. अगदी आपला ट्रेडमार्क फटका खेळत असताना मयूर पहिल्याच बॉलवर इथे सोनू काळेला अस्मान दाखवतोय. आणखी एक. वा भाई वा. सलग दुसरा बॉल. दुसरा मॅक्सिमम षटकार. 6 रन.
वाह, सलग 2 बॉल 2 षटकार आलेत. आपले इरादे स्पष्ट करताय, संघर्षाचा शंखनाद करताय मयूर. अगदी विरोधकांना ज्याच्या बॅटिंगचा आहे प्रचंड धाक, ते आहेत सातपूर वंडर बॉय मयूर वाघ. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 2 बॉलवर 2 मॅक्झिमम हिट आलेत. अगदी स्टँडर्ड डिलिव्हर, अगदी सूर्यकुमार यादव स्टाईलनं दोघंही चेंडूंना अगदी स्क्वेअर सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. अगदी जितका मोठा सामना तितकीच त्याच दर्जाची मोठी खेळी मयूरच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्ले, पहिलं षटक किती हाताळतोय सोनू. ओ काय होतंय, लिडिंग एज, विकेटच्या मागच्या बाजूला गोपी नागरे यांच्याकडनं बिग मिस्टेक, आणि एज घेत बॅटचा किनारा आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 रन. ओहो, बाप रे बाप, इथे खऱ्या अर्थानं नशीब काय असतं आणि परमेश्वराची साथ, नशिबाची साथ असल्यावर काय होतं की गोपी नागरे सारखा एक नामांकित यष्टीरक्षक विकेटच्या मागच्या बाजूला असताना कधी हे न चुकणारा विकेट कीपर मात्र आज अत्यंत महत्वाच्या लढतीमध्ये मोठी मिस्टेक करताय, चूक करताय. अगदी जेल होऊ शकला नाही, चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय. धावफलक 16. ऑन साइडला उडावलायस, ओहो क्या बात आहे. यावेळेस मात्र एका हाताचा वापर करत असताना चेंडूला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषे पार. 4 रन. आउटस्टँडिंग, अफलातून स्टार्ट, अप्रतिम सुरुवात. ओ यावेळेस स्विच हिट. ओहो व्हॉट अ बॅटिंग, सातपूर वंडर बॉय मयूर वाघच्या बॅट मध्ये एक देखना सुंदर प्रेक्षणीय नजाकत भरा फटका, रिव्हर्स स्वीप. इट्स अ 4 रन. चौकार, 4. अगदी जागेवर उत्तर द्यायची ताकद असून संयमाचा डाव टाकावा लागतो आणि नियोजनाला थोडा वेळ देऊन टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करायचा असतो. अप्रतिम बॅटिंग इथे मयूर वाघकडनं. 4 रन. ओ क्लीन बॉल्ड. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. बॅक टू द डग आउट. व्हॉट अ बॉल, सुपर बॉल, सुपर. अप्रतिम डिलिव्हरी. कोलवा टप्प्याचा हा चेंडू यावेळेस मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. मयूर वाघ मात्र इथे चुकताय आणि विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना यष्ट्यांना उद्ध्वस्त करणारा हा एक अप्रतिम चेंडू आपण बघू शकाल. संघमालक शिवशाही संघाचे स्क्रीनवर आपण रिप्ले मध्ये बघू शकाल. योगेशजी शेवरे साहेब देखील मयूर वाघच्या खेळीचं कौतुक करत असताना त्याचं अभिनंदन करताय. मात्र दुर्दैवाने इथे बाद झालेत. मयूर मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. अगदी सोनू काळे भले फटके आलेत. पहिल्या रिप्ले मध्ये आपण बघू शकाल पहिल्या बॉलवर षटकार ठोकत आपले, दुसऱ्या बॉलवर एज, विकेटच्या मागच्या बाजूला चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेला एक तगडा प्रहार आणि पुढच्या बॉलवर स्विच हिट. त्यानंतर मात्र ओ राहुल वाघ आलेत. राहुल वाघ आलेत सीमारेषेजवळ. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सोनूकडनं. दाफलक 1.1 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. 1.1 षटकानंतर दाफलक जाऊन पोहोचेल टीम सातपूर ब्लास्टर. 25 धावा. पुढचा बॉल महेश.
यावेळी चांगला बॉल हर्षल काळे आलेत नवीन बॅटर मयूर वाघची जागा घ्यायला. एक्सपिरियन्स आहेत, अनुभवी आहेत. 26 रन. पुढच्या 28 बॉल मध्ये आणखी 57 धावांची आवश्यकता आहे. राहुल आहे मात्र आणखी मैदानाच्या आतमध्ये. बाहुबली फलंदाज राहुल वाघ त्याला साथ देत असताना मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला हर्षल काळे. महेश राउंड द विकेट. इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. इट्स अ वाईट बॉल. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. एकंदर धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 27. आणखी 54 धावांची आवश्यकता असेल. टार्गेट आहे 83 धावांचा टार्गेट. या सामन्यातील विजयी संघ नमो चषकाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा दुसरा संघ असेल. ओ कट केलाय स्लाइस केलाय. चांगलं फील्ड अगदी गली क्षेत्रामध्ये अगदी डाव्या बाजूला सूर मारत असताना एक चांगल्या पद्धतीने चेंडूला तिथे स्टॉप केलंय. सिंगल येते. राहुल वाघच्या बॅट मधनं दाफलक 1 ने पुढे जाईल. 1.3 षटकानंतर एक गडी बाद 28 रन्स. काय जबरदस्त धमाकेदार सुरुवात केली होती मयूर वाघने आपल्या डावाची. महेश पुन्हा एकदा. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न होता हर्षल काळे यांचा. मात्र गुडलाईन स्पॉटवर चेंडूला पिच केलं. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. त्यानंतर विकेटच्या मागच्या बाजूला गोपी नागरे यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. चांगला चेंडू यावेळेस महेश जोशी यांच्याकडनं. धावफलक 28-21. लॉस ऑफ 1 विकेट. आणखी एक चांगला बॉल डायरेक्ट हिट केला. इथे काय होत आहे. दुसऱ्या प्रयत्नामध्ये यश मिळालंय आणि सातपूर ब्लास्टर संघाला आणखी एक धक्का बसतोय. अगदी निराश दिसलेत हर्षल काळे इथे मैदानाच्या आतमध्ये. अगदी पंचांच्या थँक्यू पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. बाद आहे की नाही. पहिल्या प्रयत्नात डायरेक्ट हिट केला गेला. त्यानंतर बाहेरच आहे पण स्टंप हलवलेला आहे असं त्यांचा प्रश्न हा आहे त्यांचा. आणि टीव्ही अंपायर्स सन्माननीय नितीन वेताळ सरांचा निर्णय येतोय. बॅट्समन सेफ. बॅट्समन नोट आउट. लाईव्ह मिळते इथे हर्षल काळे यांना. एज यावेळेस अगदी विकेट किपरच्या डोक्यावर. ओ आउटस्टँडिंग फिल्डिंग एफर्ट. सुपर अप्रतिम क्षेत्ररक्षण. संघमालक खेळाडू योगेशजी शेवरे यांच्या माध्यमातून. रिप्ले मध्ये आपण बघू शकाल अगदी बॅटच्या कडा घेतल्यानंतर विकेटच्या मागच्या बाजूला चेंडू अगदी ओव्हर द विकेट किपर. त्यानंतर उजव्या बाजूला सूर मारत असताना चेंडूला तिथे स्टॉप करताय संघमालक खेळाडू योगेशजी शेवरे. इथे 2 षटकांची समाप्ती होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर दाबफलक जाऊन पोहोचेल टीम सातपूर ब्लास्टर. 29. एक गडी बाद 29 आणि पुढच्या 24 बॉल मध्ये
पुढच्या 24 बॉल मध्ये आणखी 54 धावांची आवश्यकता असेल. चला घाई करा प्लीज. विनंती असेल, 5:04 झालेत मित्रांनो. या स्पर्धेचा अंतिम सामना ग्रँड फिनाले आपल्याला आणखी खेळायचा आहे. अगदी त्यासाठी आपल्याला वेळ भरपूर पाहिजे आहे. तर या मॅच मध्ये आपल्याला वेळ थोडासा वाचवायचा आहे, स्पीडअप करायचा आहे. 29 एक गडी बाद. स्लॉट मध्ये होता, समोर खेळून काढलाय. नो चान्स, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी सीमारेषेच्या पलीकडे तगडा प्रहार. 4 रन्स, चौकार 4. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरनं मारलेला एक चांगला फटका येतो राहुल वाघ यांच्या बॅट मधनं. धावफलक वेगाने पुढे जाईल. 33 एक गडी बाद. सोनू काळे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आलेत. लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळलाय. काऊ कॉर्नर सीमारेषा. चेतन खैरनार चांगलं फील्ड, चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेजवळ. अगदी मोस्ट रिलायबल सेफेस्ट हँड म्हणून चेतन खैरनार यांना जाणलं जातं. सर्वात सुरक्षित हात म्हणजे चांगलं फील्ड देखील ते करतात. बॅकफुटला जात असताना ऑनसाइडला हर्षल काळे यांच्या बॅटमधनं हा चेंडू खेळून काढला गेलाय. अगदी लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 खेळाडू तिथे चेंडू पकडण्यासाठी प्रयत्न करताय. रिटर्न थोडासा खराब इथे बघायला मिळतोय. सिंगल येते. धावफलक 1 ने पुढे जाईल. 2.3 षटकाचा खेळ. धावफलक 1 गडी बाद. 35 धावा. पुढच्या 21 बॉल मध्ये आणखी धावा करायच्यात. यावेळेस वेग आहे. भेदक मारा, तिखट मारा, चांगली गोलंदाजी. आणखी रिप्ले मध्ये आपण बघू शकाल वेग होता. बॅटचा फ्लो चांगला होता. आहा, तगडा तगडा प्रहार, तगडा प्रहार. अगदी दूर हवाई प्रवासाला पाठवलं जाते बॉलला. बाहुबली फलंदाज राहुल वाघच्या बॅट मधनं. इट्स अ मॅक्सिमम हिट. अगदी शॉट मध्ये होता दम. फटका खेळलाय मॅक्सिमम. धावा मिळतील अर्धा डझन. येत आहे 6 धावा. षटकार. मयूर वाघ, एक वाघ गेलाय मैदानाच्या बाहेर, मात्र दुसरा वाघ मैदानाच्या आतमध्ये अगदी एकाकी लढत देतोय राहुल. पुढचा बॉल. या दरम्यान मात्र मैदानाच्या डाव्या बाजूला डीप मध्ये एक सकवर सीमारेषेजवळ चांगलं फील्ड करताय श्रवण काळे आहे तिथे. चांगलं फील्ड, चांगला रिटर्न त्यांच्याकडनं बघायला मिळालाय. सिंगल पूर्ण केली जाते राहुल वाघच्या बॅट मधनं. 3 षटकाची समाप्ती होईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल टीम सातपूर ब्लास्टर संघ. 3 षटकानंतर 1 गडी बाद, 42 धावा. 1 गडी बाद, 42 धावा. पुढच्या 18 बॉल मध्ये आणखी 41 धावांची आवश्यकता. 18 बॉल 41 धावा. डीजे पुढच्या 18 बॉल मध्ये आणखी 41 धावांची आवश्यकता असेल. बॉलिंग ट्रॅकवर महेश जोशी आयकॉन खेळाडू पुन्हा एकदा त्यांना इन्व्हाइट केलं जात आहे. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं. या अगोदर फक्त 5 धावा खर्च केल्यात या अगोदरच्या षटकामध्ये. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येत आहे सातपूर एंड कडनं महेश जोशी विरुद्ध राहुल वाघ. कट केलाय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलाय. चांगला रिटर्न, चांगला रिटर्न. मात्र अगदी वेगानं सुरक्षित बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचताय एक्सपिरियन्स क्रिकेटर हर्षल काळे. रिप्ले मध्ये आपण बघू शकाल फटका चांगला होता. बॉल त्याही पेक्षा चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केलाय. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला स्टॉप केलाय, चांगला रिटर्न केलाय. बाकी काम मात्र गोपी नाकरे अत्यंत सुरेख पद्धतीने करताय. मात्र हर्षल काळे अगदी वेगानं सुरक्षितपणे बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचताय. सिंगल असेल. पंचांच्या माध्यमातून इथे बॅट्समनला सेफ घोषित केलं गेलं. एक चांगल्या दर्जाचं अंपायरिंग देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघतोय. इथे आणखी एक याही वेळेस संधी असेल. इथे मात्र स्क्वेअर लेग पंचांकडनं तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते. क्रुशल मोमेंट हा निर्णय अत्यंत महत्वाचा असेल. याही वेळेस अगदी पावलांचा वापर करत असताना हर्षल काळे पुढे सरसावलेत.
कट करण्याचा प्रयत्न होता. अगदी मनगटाचा वापर करत असताना विकेटच्या मागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न मात्र संपर्क झाला नाही. इथे राहिलेलं काम विकेट किपर मात्र अगदी वेगाने करताय. मात्र निर्णय काय आहे, बॅट्समन आउट आहे की नाही, आणि निर्णय येतोय बॅट्समन सेफ, बॅट्समन नॉट आउट. आणि सोबतच हा निर्णय असेल इट्स अ वाईड बॉल. इट्स अ वाईड बॉल. हर्षल काळे सातत्याने पावलांचा वापर करत आहे. पुढे येत असताना बिग हिट करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र थोडंसं स्ट्रगल करत असताना ते मैदानाच्या आतमध्ये बघताय. 44 एक गडी बाद, 17 बॉल 39 रन. आहा, स्लॉट मध्ये होता, उडावलाय आणि फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. षटकार, 6 रन. इथे मैदानाच्या आतमध्ये काय होत आहे, षटकार मारल्यानंतर इथे मात्र हर्षल काळे यांचे फॅन्स मात्र आपल्या आवडत्या क्रिकेटर सोबत, आपल्या आवडत्या क्रिकेटपटू सोबत सेल्फी काढण्यासाठी पोहोचताय. क्या बात आहे. वाह वाह, आउटस्टँडिंग, सुबब. ओहो, हर्षल अण्णा, जे बक्षीस त्यांना मिळालं ना त्या छोटूला लगेचच ते परत करताय. आउटस्टँडिंग. अगदी रिप्ले मध्ये देखील आपण बघू शकाल, हा सीमारेषी जवळ झेल टिपल्यानंतर लगेचच हे दोन्ही आमचे लाडके सपोर्टर्स, फॅन्स अगदी वेगानं मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. चला, थँक्यू, धन्यवाद. या बाहेर या. 50 धावा पूर्ण सातपूर ब्लास्टर संघाच्या. ऑन साइडला उडावलाय चेतन आहे तिथे आणि झेल तिथे टिपला जातोय. हर्षल काळे मात्र लगेचच बॅक टू बॅक सलग दुसऱ्या बॉलवर मात्र झेल बाद होत आहे. विकेटचं पतन, फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. डीजे नवीन बॅटर आलेत. ओ, उडावलाय मात्र नाही. अगदी नो मॅन्स एरियामध्ये जाऊन चेंडू लँड होतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे थांबताय, वाट बघताय. एक चांगला निर्णय मी म्हणेल. भले महेश जोशी आपल्या सहकार्यावर थोडेसे नाराज असतील, मात्र एक चांगला निर्णय अगदी सीमारेषी जवळ घेतला गेलाय. कारण झेल होणं शक्य नव्हतं. अगदी याच कारणामुळे वेट अँड वॉचची भूमिका त्यांनी निभावली आहे. चांगलं फील्ड, सीमारेषी जवळ सिंगल येते. इथे धावफलक पुढे जाईल. 51-2 गडी बाद. पुढच्या आणखी तगडा प्रहार समोर मारलाय सोनू. व्हाट अ कॅच. राहुल वाघचा संपलाय खेळ, कारण त्याचा टिपला गेलाय झेल. बॅट्समन आउट. बॅक टू द डगआउट. डीजे अगदी या अगोदर धावफलक 51-3 गडी बाद. या अगोदर हर्षल अण्णा यांच्यासोबत सेल्फी काढले गेलेत. त्यानंतर विकेट आल्यानंतर पुन्हा एकदा सोनू काळे आणि संपूर्ण टीमच्या सोबत योगेश भाईजी देखील उपस्थित होते. सर्वांच्या सोबत सेल्फी येथे घेतला जातोय. एक तेरी एक मेरी. अगदी मैदानात बॅट आणि बॉल मधल्या स्पर्धेपेक्षा इथे सेल्फीची स्पर्धा बघायला मिळते. 3.5 षटकाचा खेळ पूर्ण. पुढचा बॉल उडावलाय श्रवण. आउटस्टँडिंग सुपर फील्ड. अप्रतिम रिटर्न. इथे नाही,
क्या बात आहे, क्या बात आहे. अगदी फिल्डिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. A1 श्रवण, आउटस्टँडिंग फिल्डिंग एफर्ट, सुपर. अगदी नवा आहे पण छावा आहे. अप्रतिम फील्ड. रिप्ले मध्ये देखील आपण बघू शकाल अगदी बॅकफुटला जात असताना अगदी सुरुवातीला पुढे आलेत, मात्र बघितलं की झेल शक्य नाहीये, लगेचच माघारी परत जात आहे. सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना अगदी त्याच वेगानं चेंडूला रिटर्न देखील केलं गेलंय. 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 3 गडी बाद 52. पुढच्या 12 बॉल मध्ये आणखी 31 धावांची आवश्यकता. 12 बॉल 31 धावा, 4 षटकांची समाप्ती. 15.50 ची सरासरी आता पाहिजे. 12 बॉल मध्ये 31 धावा. या मैदानावर मित्रांनो काहीही अशक्य नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान क्रीडांगण, या मैदानावर आज या स्पर्धेचा इतिहास राहिला. इथे 100 धावा देखील चेस होत आहे आणि कधी इथे 50 धावा देखील चेस झालेल्या नाहीयेत. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जातं याचं उत्तर आपण अनेकदा बघितलंय. कधी 6 बॉल मध्ये 36 धावा अगदी सहजपणे होत असतात, मात्र कधी कधी 6 बॉल मध्ये 6 धावा देखील होत नसतात. क्रिकेट हा प्रत्येक भारतीयाचा का आवडता खेळ आहे. ऑन साइडला उडावलाय, खाली क्षेत्र निवडलंय आणि बघता बघता चेंडू सरळ एरियल रूट हवाई मार्गाने लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. मॅक्झिमम षटकार 6 रन. संघमालक खेळाडू आलेत. अनिकेत पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. या दरम्यान मात्र इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप. काय होतंय, चमत्कार बघायला मिळतोय. पहिल्या बॉलवर संघमालक खेळाडू अनिकेत कटारे यांच्या बॅटमधनं अक्षरशः बॅटच्या ऐवजी मी तर म्हणेल की त्यांच्या आडनावाप्रमाणे कट्यार इथे चालवली गेली. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. त्यानंतर मात्र वाईट बॉल येतोय, अतिरिक्त धाव. ऑन साइडला ओ खिलाड़ी के मस्तक पे दस्तक. आणखी एक भव्य दिव्य मॅक्झिमम स्टँड अँड डिलिव्हर. षटकार 6. थँक्यू. मॅचचं समीकरण आता बनतंय 10 बॉल 18 रन. सन्माननीय सँडी अप्पा सोळसे यांचं मैदानावर आगमन झालंय. खूप सारं स्वागत त्यांचं. सन्माननीय पमाभाऊ डांगरे आणि योगेश गांगुर्डे यांचंही मनपूर्वक स्वागत. सँडी अप्पा सोळसे आपणही आलात, आपलंही मनपूर्वक स्वागत. 10 बॉल 18 रन. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आलेत अनिकेत कटारे यांच्या बॅटमधनं. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, एक चुकीचा फटका. यावेळेस मात्र ट्राय केला गेला, आवश्यकता नाहीये. सरळ बॅटने तुम्ही 2 षटकार ठोकले. तिसऱ्या बॉलवर मात्र आवश्यकता नसताना एक चुकीचा फटका इथे वापरला जातोय, खेळला जातोय. तिसरा बॉल मात्र निर्धाव आलाय. आता मॅचचं समीकरण बनतंय प्रत्येक बॉलवर 2 धावा लागतील. 9 बॉल 18 रन. समोर उडावलाय सोनू काळे, द सेफेस्ट हँड तिथे उपस्थित आहेत. चांगलं फील्ड सीमारेषेजवळ केलं जातं. या बॉलवर मात्र सिंगल येईल. आतापर्यंत 4.4 बॉल मध्ये 3 गडीबाद 66 धावा इथे धावफलकावर लागल्या. शेवटचे 8 बॉल आणि धावा करायच्या त्या आता 17 धावा. 8 बॉल 17 रन. अभिषेक आहेत आता ऑन स्ट्राईक. 17 आणि खतरा मैदानाच्या आतमध्ये. उडावलाय 17 आणि खतरा. इथे मात्र अभिषेक लॉंग ऑन सीमारेषेजवळ सोनू काळेच्या हातामध्ये एक सोपा झेल देत आहे. फलंदाज बाद, विकेटचं पतन. डीजे थँक्यू.
क्या बात आहे. स्क्रीनवर प्रदीप गायकवाड सातपूर रिक्षा स्टँडचे ओनर हे देखील नाचताय, एन्जॉय करताय या स्पर्धेला. स्क्रीनवर आपण त्यांना बघू शकाल. पुढच्या 7 बॉलमध्ये सन्मान्य संतोषजी दात्रक साहेब, त्यानंतर विशालजी आव्हाड साहेब आणि गणेशजी जायवावे सर या सर्व मान्यवरांचं इथे आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत या VIP डायसवर या आमच्या सर्व मान्यवरांचं. पुढचा बॉल यावेळेस प्रयत्न होता बिग हिट करण्याचा. पहिली धाव आली आहे, दुसरी होईल का? स्ट्रायकिंग एंड रिटर्न केला गेलाय, मात्र नाहीये. दुसरी तर धाव कंप्लीट झाली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नकार देत आहे इथे अनिकेत, नकार देत आहे. 2 धावा या शेवटच्या बॉलवर आल्यात. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 गडी बाद 68 धावा इथे धावफलकावर लागल्यात. शेवटचे 6 बॉल आणि धावा करायच्या त्या 15 धावा. 6 बॉल 15 रन. डीजे थँक्यू. या दरम्यान सन्माननीय योगेशजी गांगोडे साहेब आणि पम्माभाऊ डांगरे यांचं मनपूर्वक स्वागत. पप्पूभाऊ डायमंड यांचे अत्यंत जवळचे घनिष्ठ सहकारी, विश्वासू सहकारी मित्र. शेवटचे 6 बॉल आणि धावा 15. आणि या दरम्यान आमचे योगेशजी गांगोडे साहेब आणि पम्माभाऊ डांगरे यांच्याकडनं आमच्या समालोचन कक्षासाठी नितीनजी वेताळ सर आणि आमच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक त्यांनी जाहीर केलंय. बक्षीस त्यांनी जाहीर केलंय, त्याबद्दल आमच्या दोनही मान्यवरांचं मनापासून आभार. थँक्यू योगेशजी गांगोडे आणि पम्माभाऊ डांगरे सर, थँक्यू व्हेरी मच. 6 बॉल आणि धावा करायच्या त्या 15. बॉलिंग ट्रॅकवर कोण आलंय? युवा सातपूर टेनिस क्रिकेटचं भविष्य, नामचीन गोलंदाज एवन श्रवण बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल इथे, पहिलाच बॉल अगदी समोरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये सोनू काळे अगदी वेगाने आले, थोडंसं फंबल. यावेळेस मात्र हा दबाव, प्रेशर अगदी सोनू काळे सारख्या एका मोठ्या खेळाडूवर देखील बघायला मिळतोय. क्या बात आहे. अख्खी या अंतिम सामन्यासाठी या संपूर्ण शहर परिसरातील सुप्रसिद्ध ढोलवाले मकाजी भालेराव आपल्या साहित्यांसोबत, ढोल सोबत इथे मैदानावर पोहोचताय. त्यांचंही स्वागत. इथे मात्र ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर गतीमध्ये थोडासा बदल केला. धीम्या गतीचा हा चेंडू होता, हाफ ट्रॅकर डिलिव्हरी. इथे मात्र बॉलला जाऊ दिलं गेलं, बॉलला रीड केलं, सोबतच गोलंदाजाला देखील रीड केलं. एक वाईट बॉल, अवंतर धाव मिळेल. धावसंख्या पुढे जाईल. 4 गडी बाद 71 धावा. 5.1 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचे 5 बॉल आणि धावा करायच्या त्या आता 12. 5 बॉल 12. ऑन अ स्ट्राइक अनिकेत कटारे. उडावलाय, संधी असेल, सोनू काळे धावताय, मात्र अगदी समोरच्या बाजूला जाऊन चेंडू लँड होतोय. उंची जास्त होती, लांबी कमी. प्रॉपर कनेक्शन झाल्या नाही, त्या कारणामुळे जास्त अंतर कापू शकला नाही चेंडू. अगदी उंची जास्त होती, लांबी कमी, अगदी समोरच्या बाजूला जाऊन चेंडू लँड होतोय. या बॉलवर मात्र 2 धावा अगदी वेगाने पळून पूर्ण केले जात आहे. 5.2 षटकाचा खेळ पूर्ण. शेवटच्या 4 बॉलमध्ये धावा करायच्या त्या 10 धावा. अगदी खेळाडूंसोबत प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड, VIP डायसवर उभ्या बसलेल्या मान्यवरांची देखील धडधड वाढलेली दिसते. एक अत्यंत अतितटीची लढत, क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रोमांच, चुरशीची लढत. अगदी मी तर म्हणेल की फायनल अगोदरची फायनल आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. इतका जबरदस्त थरार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. पुढचा बॉल इथे ऑफ स्टंपवर चेंडूला पिच केलंय. चांगला बॉल, चांगला बॉल, चांगला बॉल. यावेळेस इथे येस, बॅट्समन अनिकेत यांच्याकडनं जो एकमेव आपलं शेवटचं हत्यार होतं त्या हत्याराचा इथे वापर केला जातोय. म्हणजेच रिव्ह्यू इथे वापरला जातोय. आमचे तिसरे पंच टीव्ही अंपायर सन्माननीय नितीनजी वेताळ सर हा निर्णय इथे तपासतील. अगदी डोळ्यात तेल घालून हा निर्णय इथे तपासला जातोय. या निर्णयानंतर आमच्या टेनिस क्रिकेट .inच्या वॉर रूम मध्ये, आमच्या PCR मध्ये, प्रोडक्शन कंट्रोल रूम मध्ये हा निर्णय इथे तपासला जातोय.
अगदी लगेचच दूध का दूध पाणी का पाणी या निर्णयाचं केलं जाईल आणि हा निर्णय आपल्यापर्यंत समालोचन कक्षाच्या माध्यमातून पाठवला जाईल. निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. tenniscricket.in का हा चॅनल, का या चॅनलला 22 लाख पेक्षा जास्त सबस्क्रायबर फॉलो करताय. त्यांचा दर्जा, त्यांची क्वालिटी, त्यांचं लाईव्ह टेलिकास्ट, नीट अँड क्लीन टेलिकास्ट. पुढचा बॉल फुलटॉस बॉल उडावलाय, फटका फसलाय मात्र नाही. नो मॅन्स एरियामध्ये जाऊन चेंडू लँड होतोय. पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण, तिसरी होईल का? मात्र यावेळेस अगदी वेगळ्या पद्धतीने, अगदी सावधपणे रिटर्न केला जातोय. धाव फलक 5.4 षटकाचा खेळ पूर्ण, 4 गडी बाद 75 धावा. इथे धाव फलकावर लागल्यात. आता मॅचचं समीकरण बनतंय 2 बॉल 8 रन. सामना संपलेला नाहीये मित्रांनो. एकदा या दोन्ही संघांचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. 2 बॉल 8 रन. उडावला, ओहो षटकार. बाप रे बाप, व्हाट अ शॉट. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम हिट. मॅचचं समीकरण आलं आता 1 बॉल 2 रन. लाखों ठोकरों के बाद भी मैं संभलता रहूंगा, गिरकर फिर से उठूंगा और चलता रहूंगा. आउटस्टँडिंग बॅटिंग अनिकेत कटारे. 3 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधनं आलेत. 1 बॉल आपण रिप्ले मध्ये बघू शकाल, स्लॉट मध्ये होता, उडावलाय, फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. अगदी गोलंदाजाची लावली वाट अनिकेत कटारेची. आपण बघू शकता कसा आहे त्याचा थाट. 1 बॉल 2 रन. या 1 बॉल 2 रन. शिवशाही जिंकत असेल तर प्रमोदजी डांगरे साहेबांकडनं 2000 रुपये रकमेचं पारितोषिक. क्या बात है. योगेशजी गांगुडे, प्रमोदजी डांगरे, सुपर. क्या बात है. 1 बॉल 2 रन. 1 बॉल 2 रन. 1 बॉल 2 रन. 2000 रुपये रक्कम पारितोषिक इथे शिवशाही संघासाठी. आउटस्टँडिंग, सुपर. शिवशाही संघानं हा सामना जर डिपेंड केला तर प्रमोदजी डांगरे आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीनं, योगेशजी गांगुडे यांच्या वतीनं शिवशाही संघासाठी कॅश प्राइज असेल. मात्र हा सामना मित्रांनो कुठे होता, कुठे येऊन थांबलाय. संघ मालक खेळाडू अनिकेत कटारे इथे मात्र फाईट करताय, संघर्ष करताय. शेवटचा 1 बॉल 2 रन. 1 बॉल 2 रन. 1 बॉल 2 रन. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 1 बॉल 2 रन. एवन श्रवण, अनिकेत कटारे, काय जबरदस्त बॅटल. वाह. शेवटचा 1 बॉल 2 रन. ओ इथे माय गुडनेस, व्हाट अ मॅच.